बाळा, इतका विचार कशाला करतोस? तुझ्या मनात काय चाललंय? तुझ्या डोळ्यातलं पाणी कशासाठी आहे हे मला सांगायची गरज नाही. मी सगळं पाहतो आहे. तू म्हणतोस, स्वामी, माझं कधी चांगलं होणार? पण बाळा, प्रत्येक गोष्ट वेळेवरच सुंदर दिसते, म्हणून काळजी करू नकोस. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते तुझ्यापर्यंत येण्याचा रस्ता आधीच निघाला आहे. बाळा, जगाने तुला समजून घेतलं नाही तरी चालेल, पण तू स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, कारण तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलासोबत माझा आशीर्वाद आहे. कधी कधी तुला वाटतं माझी प्रार्थना ऐकली जात नाही, पण बाळा, आई जशी आपल्या लेकराचं प्रत्येक बोलणं ऐकते, अगदी तसंच मी तुझ्या मनातील न बोललेला शब्दही ऐकतो. तू फक्त मनापासून हाक मार. थांब बाळा, रडू नकोस. जे निघून गेलं त्यासाठी मन जाळू नकोस. जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे, आणि जे मिळालं नाही ते तुझ्या भल्यासाठीच दूर गेलं आहे. बाळा, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. स्वतःला कधी कमी समजू नकोस. तुझ्यात खूप ताकद आहे. फक्त भीती बाजूला ठेव. धीर धर. चांगला विचार कर आणि कोणाचं वाईट करू नकोस. आणि माझं नाव प्रेमाने घेत राहा. तुझ्या घरात सुख यावं, तुझ्या चेहऱ्यावर हसू यावं आणि तुझ्या मनाला शांती मिळावी, यासाठी माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. बाळा, आज मी तुला एवढंच सांगतो, जिथे श्रद्धा असते तिथे मी असतो. जिथे प्रेम असतं तिथे माझी कृपा असते, आणि जिथे माझा भक्त असतो तिथे मी त्याचा हात कधीच सोडत नाही. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळाल्या म्हणून त्या मिळणारच नाहीत असं नसतं. अनेकदा मी तुला थांबवत असतो, कारण तुझ्यासाठी आणखी काहीतरी चांगलं राखून ठेवलेलं असतं. तू आज ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतो आहेस त्या गोष्टींची मला पूर्ण जाणीव आहे. तुझ्या घरातील चिंता असतील, तुझ्या मनातील ती काळजी असेल, किंवा तुझ्या भविष्याची भीती, हे सगळं मला दिसत आहे. म्हणूनच मी तुला सांगतो बाळा, मनावर ओझं ठेवू नकोस. कधी कधी माणूस इतका थकून जातो की त्याला वाटतं आता काहीच बदलणार नाही. पण बाळा, अंधार कितीही मोठा असला तरी सकाळ होणं कधीच थांबत नाही. तसंच तुझ्या आयुष्यातील चांगले दिवसही येणारच आहेत. थांब बाळा, एवढी घाई करू नकोस. प्रत्येक दार बंद झालं म्हणून रस्ता संपत नाही. काही वेळा मी एक दार बंद करतो
कारण पुढे तुझ्यासाठी अधिक सुंदर दारं उघडणार असतं. तू फक्त एक काम कर, मनात राग ठेवू नकोस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्याबद्दलही द्वेष ठेवू नकोस, कारण द्वेष मनाला जड करतो आणि प्रेम मनाला हलकं करतं. माझ्या भक्ताच्या मनात प्रेम, दया आणि विश्वास हा असलाच पाहिजे. बाळा, तुला माहिती आहे का, जेव्हा तू मनापासून माझं नाव घेतोस तेव्हा तुझ्या भीतीची पकड आपोआप कमी व्हायला लागते. म्हणून चिंता वाढली की लोकांकडे धाव घेण्यापेक्षा माझ्याकडे ये. 2 मिनिट शांत बस आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या घरात आनंद यावा, तुझ्या कुटुंबात एकोपा राहावा आणि तुझ्या मुलाबाळांना सुख लाभावं, तुझ्या कष्टाचं चीज व्हावं, हीच माझी इच्छा आहे. आणि आज मी तुला एक आश्वासन देतो, तू एक पाऊल श्रद्धेने पुढे टाक, मी तुझ्यासाठी 100 पावलं पुढे येईन. तू मनापासून हाक मार, मी तुझ्या प्रत्येक हाकेला उत्तर देईन. तू विश्वास ठेव, मी तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही. बाळा, आजचा दिवस आशेचा ठेव, निराशेचा नाही. कारण तुझ्या आयुष्यातील काही चांगल्या गोष्टी अगदी जवळ आल्या आहेत. अजून थोडा धीर धर, अजून थोडी श्रद्धा ठेव आणि हसत राहा. बाळा, जरा शांत बस आणि माझं ऐक. तू रोज सगळ्यांची काळजी करतोस, घरची काळजी करतोस, मुलांची काळजी करतोस, पैशांची काळजी करतोस आणि भविष्याची सुद्धा. पण बाळा, कधी स्वतःचीही काळजी घेतोस का? कधी माझ्या मांडीवर डोकं ठेवून मन मोकळं केलंस का? थांब बाळा, आज तुझ्या डोक्यावरून माझा हात फिरवतो. आज तुझ्या डोक्यावरून माझा हात फिरवतो आहे असं समज. तुझ्या मनात जे दुःख आहे ना, ते मला सांगायची गरज नाही. तुझं मन माझ्यापासून लपलेलं नाही. बाळा, तू जेव्हा एकटाच बसून माझी आठवण काढतोस तेव्हा मी तुझ्या जवळच असतो. तुला दिसत नसलो तरी तुझ्या श्वासाश्वासात माझं अस्तित्व आहे. तू मला प्रेमाने हाक मार, मी धावत तुझ्याकडे येईन. माझ्या लेकरा, जगात सगळे साथ सोडतील, कदाचित पण मी नाही. तुझे डोळे भरून आले तर माझेही हृदय पिळवटून जातं. कारण भक्त आणि गुरु यांचं नातं हे शब्दांपेक्षा खूप मोठं असतं. बाळा, आजपासून एक गोष्ट कर. सकाळी उठल्यावर आरशात बघ आणि हसून म्हण, स्वामी माझ्या सोबत आहेत, मग मला कसली भीती. हे शब्द तुझं आयुष्य बदलवतील. आणि बाळा,
जेव्हा कधी तुला वाटेल की आता सगळं संपलं, तेव्हा माझ्याकडे बघ. जेव्हा वाटेल की कोणीच समजून घेत नाही, तेव्हा माझं नाव घे. आणि जेव्हा वाटेल की डोळ्यातलं पाणी थांबतच नाही, तेव्हा माझ्या चरणी बस. कारण बाळा, तुझे अश्रू पुसण्यासाठीच तर मी आहे. मला मोठे हार नको, मोठे नैवेद्य नकोत, मोठी पूजा नको. मला फक्त तुझं निरागस मन हवं आहे. 2 क्षण प्रेमाने माझी आठवण काढ, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. बाळा, आज रात्री झोपताना एक चिंता मला देऊन झोप. सगळं ओझं एकट्याने उचलू नकोस. तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. आणि लक्षात ठेव, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुझं दुःख माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. आणि तुझी मनोकामना माझ्या नजरेत आहे. फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नकोस बाळा. कारण मी अजूनही तुझ्या दाराशी उभा आहे. तुझ्या एका हाकेची वाट पाहत आहे. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे.